सामान वगैरह आवडले आता, टेंट वगैरह। बोलिए सर, क्या है, किस लिए, किस चीज की? हाँ मित्रांनो, तो रोड लय खराब आहे, सगळा रोड खराब आहे। पण मित्रांनो, तर मी आता स्प्लिटी कडे चाललोय, म्हणजे काजाकडे। तर ही बघा इथं रोड कसा आहे। इथं आता मला जवळपास नाही वे 100 किलोमीटर नंतर डांबरी लागलाय। दिसू काय व्ह्यू आहे भाऊ, नाथखोळा आहे, नाथखोळा। वाव, दिल गार्डन गार्डन हो गया यार देख के। मित्रांनो, तर आपण नदीच्या लेवलला होतो, खाली पाहू शकताय, खाली होतो पार खाली, खालनं फिरत 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 आलोय। दिसतंय का तुम्हाला? मी तिथनं दाखवलं होतं की ते मंदिरासारखं आहे। मित्रांनो, तर फायनली आपण पोहोचलेलो आहे भारतातील सगळ्यात उंच पुलावर। ह्याच्याहून उंच कुठंच पूल नाहीये, चिंचम ब्रिज। मित्रांनो, तर हे किब्बर म्हणून गाव आहे, जुन्या काळातलं घर होतं काय, तर पाहू शकताय चिंचम एक गाव लागलं होतं आपल्याला, किब्बर एक गाव आहे। मित्रांनो, तर फायनली त्या ठिकाणी पोहोचलोय ज्या ठिकाणाला तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये पाहिलं असेल। हे आहे स्प्लिटी व्हॅलीमधील की मॉनेस्ट्री। मित्रांनो, तर पेट्रोल टाकाय आलोय। मित्रांनो, तर पोहोचलोय काजामध्ये। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। समोर पाहताय का बर्फ? तर आपण काल इथं थांबलो होतो। बाई, गाव का नाम क्या है? लोसर। लोसर मध्ये इथं टेंट लावला होता। तर इथं हॉटेलमध्ये राहण्याची सोय झाली होती, हे भाऊ होता तर, आणि ह्या हॉटेलचे मालक बी चांगले होते, त्यांनी लावण्याची टेंट सोय केली, जेवायची, नाश्ता बी त्यांनी फ्रीमध्येच ही केला। तर आता थांबतो इथं। लय वारं सुटलंय, गाय लागते मला निवार, कारण बर्फ जवळच आहे। रात्री पण लय सगळं नुसतं फडफड 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 ही झेंडे करत होते ना, इतकं गाय लागलं ना। तर निघतोय आता, 9 वाजायच्या आसपास निघायचे, तर तोपर्यंत एक व्हिडिओ एडिट करतो। ओके मित्रांनो, तर इथं जिथं थांबलो होतो ना, तिथंच ते भाऊ आहे, त्याने कॉफी पाजतोय, तो कॉफी पितो आणि थोडा व्हिडिओ एडिट करतो, मग निघतो। चला ओके मित्रांनो, तर लईच जबर पाहून चहा चाललाय भाऊ। सकाळी चहा कॉफी पाजली, आता पराठा खातोय। तर आता निघतो फायनली, 2 मिनी ब्लॉग एडिट केले आणि निघणार आहे आता मी इथनं। ओके चला, सगळं आवडतो, तोंड वगैरे धुतो, मग निघतो। ओके ठीक आहे। सामान वगैरे आवडले आता, टेंट वगैरे तेच चेक करत होतो मी की व्हिडिओ काढला का नाही इथनं, कारण कॅमेराची मेमरी फुल झाली, त्यामुळे मोबाईलमध्येच काढत होतो। तर काढला होता, ब्लॉगची सुरुवात केली होती। तर चला, या आवडतो आणि निघतोय बाई। मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं। तर गाडीवर सामान वगैरे लोड केलंय। बाई, गाव का नाम क्या था? लोसर। लोसर मध्ये इथं थांबलो होतो, शाडेस फास्ट फूड अँड कॉर्नर। तर भाऊंनी एकदम भारी मध्ये राहायची सोय केली होती, जेवण बिवण, काल रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, चहा बी सगळं ओके मध्ये। भाऊंनी काही पैसे घेतले नाही, काही नाही, ते जे मालक बाहेर गेलेत, हा भाऊ आपला इथं कामाला आहे। तर चला, निघतोय आता, बॅग बी गावाल्यात, जातो मी, लाजतोय तो जरा। मित्रांनो, तर कालच्या प्रवासामुळे सगळं फुफुटाच झालाय, कुठं फुफुटा नाही असा नाहीये। काल इतका खराब रोड होता ना, सगळा फुफुट आहे। आता इथनं पुढं 50 किलोमीटर राहिले, लोसर या गावातनं निघतोय काजाकडे। ओके बाय बाय, चला जाऊया, तुम्हाला पाहिलंच भेटल। मित्रांनो, तर फायनली निघतोय इथनं लोसर मधनं। तर आपल्याला जायचंय काजाकडं। किती वाजल्या निघायला? जवळपास 10 वाजले असतील, कारण व्हिडिओ एडिट केले मी, इथं रेंज नाही आहे, तरी यूट्यूबचा व्हिडिओ टाकला नाही मी इथं, कारण इथं 5G रेंजच नाही आहे, 5G अनलिमिटेड आहे आपल्याला। तर इथं परत एंट्री पॉईंट आहे, एंट्री पॉईंटला एंट्री करून पुढं जायचं। तर चला, ओके ओके, बोलिए सर, क्या है, किस लिए,
किस चीज की? हाँ हाँ हाँ, नहीं नहीं नहीं, अभी तो जाऊंगा मैं, और 20-25 दिन के बाद जाऊंगा। कितना बचा अभी? सब हो गया, हो गया मित्रांनो। तर फायनली निघतो इथनं. इथं 100 रुपये आला हमारे को भी ले लो, हाँ हम भी आएंगे ब्लॉग में। ओके ओके मित्रांनो, हे भेटले इथं 100 रुपये ही आहे फी. किस चीज की फी आहे? 100 रुपये. ये चेक पोस्ट है। ओके ओके, डेव्हलपमेंट फी म्हणून 100 रुपये घेतात इथं सगळ्यांकडून. तर स्लिप वगैरे दिली, ह्यांचा काहीतरी रूल असेल काजा स्प्लिटीचा. तर 100 रुपये इथं आणि 150 रुपये त्या तिकडे घेतले होते आपल्या ह्याच्यापाशी कुठं चंद्रतालला. तर चला, हे डांबरी इथं गावापुरतच असेल बहुतेक, पुढं आहे का नाही काही आयडिया नाही आहे. चलो फिर देखते आगे. लोसर म्हणून गाव होतं, इथं मुक्काम केला होता मी काल. मित्रांनो, तर जागोजागी तुम्हाला 100, 200, 300 फुटानंतर ना अशी एक वॉटरपासून मिळतच राहते. तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल. तर चला, लोसर चांगलं होतं, लोक चांगली होती भाऊ. राहिलो पण फ्रीमध्ये, जेवलो पण फ्रीमध्ये. काल दिवसभरात सकाळी फक्त नाश्ता केला, काल दुपारचं जेवण बी फ्रीमध्ये. स्प्लिटीमध्ये आल्यापासून मी खाण्यासाठी काहीच पैसे खर्च केले नाही. ओके मित्रांनो, तो रोड लय खराब आहे, सगळा रोड खराब आहे, पण कालच्यापेक्षा बेटर आहे. म्हणजे इथं 30 तरी चालते गाडी. काल 10-15 रेंगत आलो होतो मी. काल दिवसात नाही मी फक्त 110 किलोमीटर आलो होतो. दिवसभर गाडी चालवली होती मी, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. त्यात ते थोडं थांबलं होतं जेवाय बिवाय, म्हणजे किती 8-10 तास तरी चालवलं असेल, 9 ते 10 तास. मित्रांनो, 20 पूल का भार क्षमता 14 टन. ओके, सावधान. PWD HP. ओके, नदी क्रॉस करून दुसऱ्या साईडला आलेलो. मित्रांनो, तो पाहू शकता थार पण बंद पडली इथं गरम होऊन. लडाख म्हणजे पहाड कोणाला बक्षत नाही तसं. लय मशीनच्या ह्यानी नाही चाललं ना, आपल्या मनाने चाललं ना, मग असंच होतं. मशीनला जसं पाहिजे तसं चालायला पाहिजे. म्हणजे गाडी असेल काय असेल त्याच्या ह्याच्यानुसार चालायचं, कॅपॅसिटीनुसार. बळत त्याला ही ताप लावलं ना, असंच होतं. ओके, मित्रांनो, तर कालपेक्षा रोड चांगला आहे जरा. काय इथं तर कमीत कमी रोडची लेवल तर केली, म्हणजे सोलिंग वगैरे हाताळली. थोडे झटके लागतात, पण गाडी 40ने तरी चालती. काल म्हणजे असा खड्डा असा खड्डा असा खड्डा असा खड्डा, म्हणजे लेवल नाही काय नाही. 10-15 10-15 20 अशा स्पीडने आलो होतो मी. आज कंटिन्यू 30-40ने चाललोय. म्हणजे हा पुढच्या वर्षीपर्यंत चांगला रोड होईल हा, बऱ्यापैकी निम्मा. ओके मित्रांनो, तो रोड बघा कसा केलाय. दोन्ही साईडने डोंगराच्या मध्ये ही केलाय घाट कमी करण्यासाठी. इकडून भिंत घातली, इकडून पण चालतं बहुतेक भिंत. तुम्हाला स्प्लिटीमध्ये पक्का रोड कुठंच भेटणार नाही. तुम्ही मनाली साईड पण आला, तुम्ही रोहतक पासकडे जाणार रोड सोडला ना एकदा, तिथनं पुढं तुम्हाला कुठंच पक्का रोड नाही आहे. ओके चलो. मित्रांनो, तो कसला भारी व्यू है. क्या बोलते हैं इस व्यू को? इस व्यू को क्या बोलते हैं? गन हिल पॉइंट. गन हिल पॉइंट. मित्रांनो, बघा कसला जबराट आहे. वय ना माती. ओके, हाय हाय. कहाँ से है भाई आप? इंडिया. इंडिया में कहाँ से? यूपी से क्या? आप कहाँ से? हाँ, मैं महाराष्ट्र, पुणे से. महाराष्ट्र. बोलिए फिर. हाँ, मराठी तो बोल लेंगे, आपको समझ में नहीं आएगा. हिंदी क्यों बोल रहे हो?
बोल लेते हैं। बोल लेते हैं, क्यों नहीं बोलेंगे? तो बोल लेते हैं। बहुत करो ना, डालेंगे यूट्यूब। क्या चैनल है आपका? क्या चैनल? MH बॅकपॅकर. मित्रांनो तो निघालो, गन हिल पॉइंट बनत होती, ते काय माहिती गन हिल पॉइंटच होता का नाही, ते खालनं काम चाललंय बहुतेक, त्यामुळे तिकडं नाही आहे. इकडून जायचं आपल्याला चिंचल ब्रिज, डायव्हर्जन दिलंय, तर बघूया कसं आहे काय. ओके ओके चलो. डांबरी लागलाय भाऊ फायनली. ही दगड पक्की, कसला अनसेफ आहे भाऊ, किती मोठी मोठी टोंगळी दगडी आहेत भाऊ. ह्याच्या गावात असा एवढा मोठा टोंगळा दगड एवढीशी अडकून बसला होता. चला मित्रांनो, तर मी आता स्प्लिती कडं चाललोय, म्हणजे काजाकडं. तर ही बघा इथं रोड कसा आहे. इथं आता मला जवळपास नाही वे 100 किलोमीटर नंतर डांबरी लागलाय थोडासा, तर डांबरी लागलाय, पण ही बघा कसली दगडी आणि केवढीसा रोड आहे आणि वय ती दगडी. थोडा एक जे हल्ला ते खाली, हे बघा आता कसला टोंगळा दगड आहे, जर हल्ला तर गाडी 4 व्हीलर दाबून टाकला असे. तर चलो चलते. काय खाल्लं नदी वाहते, एवढीसा रोड आहे, दोन्ही साईडला डोंगर आहेत. वाव. आणि आत्ताशी डांबरी लागलाय. डांबरी भाऊ आत्ताशी कुठं तरी 40चं स्पीड गाठायला लागलंय भाऊ. कालच्या दिवसात मी 10, 15 आणि 20च्या पुढे गेलोच नाही भाऊ. तर चला मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल MH बॅकपॅकवर पहा. ओके बाय, भेटूया पुढे. मित्रांनो तो बघा काय लँडस्केप आहे, कसलं चपराट दिसतंय, नाथ खोळा. ओके असे कसलं भारी दिसतंय. नदीच्या कोपऱ्यावर पहा, वयचं नाही पहा, खालचं पहा, खालचं एक नंबर आहे. चला, नदीचं इथं पात्र मोठं होतंय आणि कसलं भारी ते स्ट्रक्चरच एक नंबर झालंय ना भाऊ, नाथ खोळा. आणि इकडं डोंगर दर्या बिऱ्या पका कसलं आहे. रोड पका केवढीच आहे, 3 मीटर बी नाही रोड, 3 मीटर असं होते. ओके चलो मित्रांनो, तर तिथनं पुढं आल्या होता अजून भारी दिसतंय नाथ खोळा. अजून पुढं गेला होता अजून भारी दिसतो. काय व्ह्यू आहे भाऊ, नाथ खोळा आहे, नाथ खोळा. वाव, दिल गार्डन हो गया यार देख के. तर चला जाऊया. ओके नो, तर बघा समोर कसं आहे डोंगर. आणि हा ब्रिज बघा, लाकडाची ब्रिज असते, 16 टन कॅपॅसिटी. आणि हे बघा कसला व्ह्यू आहे, गाडी स्ट्रगल करते. ओके एक नंबर व्ह्यू आहे भाऊ. काय वाव वाव वाव, सुपर से भी ऊपर. ओके मला वाटलं पाखरू, मला वाटलं दगडच आला खाली. हे बघा आता ह्या दोन्ही काय वाव. असे कसे आपले हे जे कसे शिखर असतात मंदिराचे, तशी शिखर तयार झालेत ऑटोमॅटिकच. वाव, इथं नाही तो टन लय जागा होता, ते तिथं शूट करायचं राहिलं माझं. असं येऊन असंच होतं, समोरचं दिसतच नव्हतं, असं होतं. चलो ओके. ऑस्ट्रेलियावाला, व्हॉट हॅपन ब्रदर? Loving the view. Yeah. So good. You? I'm good. Where you stay last night? In Chandratal. 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 Okay. Everyone had altitude sickness. Okay. How much cost? 1100. 1100 for one person. Okay. See, all right. Yeah. I stay in Losar. Yeah, I could not have driven to Losar. Okay. How nice are the roads though? Okay. Today is a good road. Yeah. Okay. I will go. I will see you maybe. Okay. तर मित्रांनो, ह्यो भाऊ आपला ऑस्ट्रेलियाचा आहे, एकदम भारी झाला. जोक बिपलाही जबराट मारतो देव. तसं काल आपण त्याच्याबरोबर चंद्रतालपर्यंत प्रवास त्याच्याबरोबरच केला होता. त्याला वरण भात वगैरे खायला घातला होता मी. मला एका जणांनी रोड साईडलाच हे होतं, त्यांनी बोलावलं जेवायला, कॉन्ट्रॅक्टर होता. तर मला भेटायला हे थांबले होते महाराष्ट्रातले, तर त्यांच्याबरोबर ह्यो बी भाऊ होता, तर ह्याला बी जेवाय घातलं त्यांनी. भाऊला लय आवडलं वरण भात, माहिती का, डाळ भात होता एक नंबर. चला ते म्हणतो आय एम एन्जॉईंग द व्ह्यू.
तर तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण एन्जॉय करा व्ह्यू. पण म्हणतात थांबून व्ह्यू दाखव. बघा थांबून पाहिला का व्ह्यू, मगाशीच दाखवलाय. इथनं हाईट वन अजून भारी दिसतोय. ओके मित्रांनो, तर आपण नदीच्या लेवलला होतो, खाली पाहू शकताय. खाली होतो फार खाली, खालनं फिरत 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 आलोय. दिसतंय का तुम्हाला? मी तिथनं दाखवलं होतं की ते मंदिरासारखं, तर तिथनं वरती आलोय. एवढ्या लडाख स्प्लिटी असंच आहे भाऊ. एकदम डोंगर ह्यो चढायचा पूर्ण, टावर बसलं परत खाली उतरायचं असं. ओके अजून वरती जायचे. गाडी स्ट्रगल. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ चढ 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 चढ. मित्रांनो तर बघा अजून वरती आलोय. किती खाली होतो? त्या नदीपाशी होतो. नदीपासून इथं आलोय पण डोंगराच्या टॉपला. गाडी लय मेहनत लागती भाऊ. किती फिरत आलोय. हा ते दिसतंय का मंदिरासारखं? तिथनं आलोय. हो लोक लय कमी तिथं. या नाही लोक लय कमी, गाड्याच नाही येत. पुढं नाही पाठीमागं नाही तर. ओके चलो. गाडी स्ट्रगल ती गाडी ते. ओके चल. असा आलाय हा, म्हणजे ह्याला पास इथं काय नाव नसते पासला. कुठला पास आहे काय, पण इथनं पूर्ण डाऊन जायचे आपल्याला परत. इतकं चढून काल पण आला होता एक पास, त्याला काय नाव नव्हतं. लडाखमध्ये प्रत्येक पासला नाव असतं, इथं नाही आहे. इथं डायरेक्ट मॉनिस्ट्री टाईप आपलं काय ते बांधलेलं असतं, एक स्ट्रक्चर स्तूपा टाईप, आणि हेच असतंय. तर चलो. किएटो म्हणून आहे ठिकाण. ओके पूर्ण चढून आलोय आपण आता, पूर्ण डाऊन आहे खाली. ओके चला इथे एक फोटो काढूया. कॅम्पिंग साईट आहे, तर बऱ्याच लोकांनी टेंट वगैरे लावलेले इथं. लोसरमध्ये आपलं चांगलं झालं. आता ठिकाणी म्हणला काजामध्ये आल्यावर पण कळतो नियोजन आजचं राहायचं. बघूया कसं होतंय. ओके मित्रांनो, तर पास क्रॉस करून खाली चिंचम म्हणून गाव आहे, तिकडं चाललोय. तर खाली बघा कसे हिरवगाळ शेती केली भाऊ. एक नंबर भाऊ. हो नाथखा ते मी जा थांबलोय, कारण ती गाडी आहे ना तिला ओव्हरटेक करायला बी जमा नाही, धूळ लय उडावती, त्यामुळे थांबलो मी. यूपीची चांगली पोरं ती बी, यूपीची चांगलीच भेटतात बाहेर फिरायला. तर चलो असे रोड आहेत. आतापर्यंत डांबरी होता जरा, आता परत खराब रोड लागलाय. ओके अंजर पंजर डिले देत आहे रोड. ओके परत डांबरीत लागला काय. वा 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 चलो. तो चिंचम ब्रिज इतक्या हाईट वरती आहे ना, तर त्या ब्रिज पाशी जायचं आपल्याला. फेमस स्पॉट आहे, दिसला का तुम्हाला? चला तिथं जाऊन दाखवतो. काय 1 किलोमीटर राहिलंय फक्त. ओके हे गाव आहे चिंचम. तर इथं पण तुम्ही थांबू शकताय. एक फोटो काढू गावाचा आपण. काढ निकाल. तर चिंचम म्हणून गाव होतं. जवळपास 15-20 गावांचंच गाव होतं. इथं लय मोठी नसतात गाव. तर आता हा फेमस पूल चिंचम ब्रिजवर चाललोय आपण आता. 1 किलोमीटर असेल, नाही 2 किलोमीटर पण असेल. लय फिरायचे खाली जायला. चला बघा कसं येडं मारत जायचे. ओके हा पुढचा ब्रेक दाब रे भाऊ, नाही तर जायची खाली. ओके ठेवू का मित्रांनो? ते लय फिरावलंय रोडला, इथल्या इथंच पाहू शकताय तुम्ही. आता इथल्या इथंच 3-4 फिरवलं. 1 2 3 4 5 वेळा राऊंड मारल्यावर आपण खाली येतोय. हे असे रोड असले ना चढताना लय सोपं पडतं माहिती का. दिसतं लय पिळा मारत जायचे, पण लेवल असते. डायरेक्ट असं सरळ जर केलं ना मग गाडी लय ताण येतो. ओके मित्रांनो, तर फायनली आपण पोहोचलेलो आहे भारतातील सगळ्यात उंच पुलावर. ह्याच्याहून उंच कुठंच पूल नाहीये. चिंचम ब्रिज पाहू शकता. हा भारतातील सगळ्यात उंच पूल आहे चिंचम ब्रिज म्हणून. भाई हाइट क्या है इसकी? एलिवेशन क्या है?
एशिया का सबसे लॉन्गेस्ट लॉन्गेस्ट एंड हाईएस्ट हाइट पे भी है चिंचाम ब्रिज। ओके चला। तो एक समय पे एक ही वाहन पार करे, पुल के ऊपर गाड़ी खड़ी ना करे। बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट किती लाख किती लाख आलाय खर्च ब्रो? दिस इज द हायेस्ट ऑन हाइट ब्रिज। यू कॅन टेक वन फोटो हियर। द पार्क हियर। मित्रांनो तर इथं आलं आपला तो भाऊ भेटलाय, खाली पाहिलं तर डोकं चक्रल एखाद्याचं, इतक्या उंची होय। आयला कसलं खाली दिसतंय का तुम्हाला? दिसतंय 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 का? चालू आहे रेकॉर्डिंग ते काय व्हायचंय? दिसतंय का तुम्हाला खाली? ओके। हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, त्यातील दिवस आहे आज 29वा। 29व्या दिवशी तुमचा भाऊ आलेला आहे आशिया खंडातील सर्वात उंच ब्रिज चिंचम ब्रिजवर आलेला आहे। तर हा आशिया खंडातील सर्वात हाईटवर असणारा ब्रिज आहे। जवळपास तो 120 मीटर लांब आहे आणि असा 4.5 मीटरला आहे आणि एका टायमिंगला एकच गाडी बसती। एक नंबर आहे भाऊ। आणि ती कुठली गाडी घेऊन आलाय? पॅशन प्रो। आणि हा ब्रिज कुठे आहे तर हिमाचलमधील स्प्लिटी व्हॅलीमध्ये आहे। तर स्प्लिटी व्हॅलीपासून म्हणजे काजाच्या जवळ आहे। तर मित्रांनो तुमचा भाऊ चिंचम ब्रिजला पण पोहोचलाय। चला, जे कोण नवीन पाहत असतील त्यांनी फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा। मित्रांनो तर चिंचम ब्रिज एशियातला सगळ्यात उंच ब्रिज आहे। तर खाली पाहिलं ना डाऊन तर चक्कर येईल इतकं खोल आहे खाली। जवळपास बोयती असणार लय 4,000 14,000 15,000 फुटावर असेल असं वाटतंय मला हा पूल। तर चला, एक्झॅक्ट इथं ह्याची इन्फॉर्मेशन नाही लिहिलेली, मी सर्च करून टाकल नंतर ना। चलो भाई, ये भाई अपने हिमाचल से मिले थे। आपल्याला जायचं आता स्प्लिटी काजा। ओके मित्रांनो, तर किब्बर म्हणून गाव आहे। जुन्या काळातलं घर होतं काही, तर पाहू शकताय चिंचम एक गाव लागलं होतं आपल्याला, किब्बर एक गाव आहे। पहाडातली घरं बघा कशी असतात, चांगलं मोठं गाव दिसतंय। मातीचेच बांधकाम दिसतंय इथं पुढं, माती आणि लाकडाच्या साह्याने मजले चढवतात। हे स्लॅब नाही टाकत, हे लाकडं टाकतात आणि मग त्याच्यावर फळ्या टाकतात आणि मग माती टाकतात, असं काय तर अशा प्रकारचे बरंच मोठं गाव आहे की किब्बर। ओके, शॉर्टकट पण होता पण म्हणलं जरा एक्सप्लोर करू गाव कसं आहे, गावाची लाईफ कशी काय। ह्याला माणसाला विचारू काजा सर, काजा आगे जाके राइट लेने का क्या? इथं पण होमस्टे वगैरे आहेत, तुम्हाला लेट झालं कधी येतात तर किब्बरमध्ये पण थांबू शकता तुम्ही। अशा प्रकारचे गाव आहे। गौऱ्या बिवऱ्या इथं पण आहेत। इथं एक मंदिर आहे केवार म्हणून। ओके, हा चांगलं गाव आहे की मोठं। चलो बंद करतो। ते दिसतंय ते चिंचम गाव आहे। आपण जर डायरेक्ट आलो असतो तर त्या रोडने आलो असतो, तिथं जाऊन तो मिळतोय। आणि इथं पाहू शकताय, तिथं
हॉटेल बिटेल आहे सगळं, काय अडचण नाही. एक नंबर व्ह्यू आहे इथनं, टॉप व्ह्यू आहे टॉप. मित्रांनो तर आलो इथं क्यू मॉनिस्ट्री म्हणून आहे, तर लय टॉपला आहे. तर आलोय, बघूया कशी. ओके, इतक्या लांब आलोय म्हणलं तर पाहून तर यावं काय नक्की. पार्किंग इथे तर आलाय ते भाऊ बी इथं, ऑस्ट्रेलियावाला बी इथंच. ओके चलो, इथनं चालत जायचे. मॉनिस्ट्री का नाम क्या है? मित्रांनो तर की मॉनिस्ट्रीला पोहोचलोय. तिथं गाडी लावली आपली आणि हे सर आहेत आपले दोन, त्यांनी सांगितलं तर आता इथनं वरती जायचंय. पाहूया कसं आहे, तर तुम्हाला दाखवतो वरती गेलं. मित्रांनो तर खाली पार्किंग आहे गाड्यांची, तिथनं इथपर्यंत चालत यायला लागते. इथं आलं मॉनिस्ट्री. माझे तर कपडे लय घाण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ते भाऊ इथं बी बसलाय. ओके, ही बी आहेत. ही आहे मॉनिस्ट्री. ओके, की मॉनिस्ट्री. भाई मिल गए फिर. मित्रांनो तर मॉनिस्ट्रीत दर्शन करून आलो मी, तर एकदम सुंदर वाटलं. इकडं पाहू शकता, इकडून व्ह्यू पॉइंट आहे. तर इथनं खाली गाव आहे, त्या गावाचा व्ह्यू येतो. इथं व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही आहे आतमध्ये. तर मॉनिस्ट्री म्हणजे एक प्रकारचं मठ असतं. आपल्या इथं कसं आमच्या इथं म्हणजे नारायण महाराज मठ आहे, तसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मठ असतात, त्या प्रकारचे मठ असतं. तर हीच मॉनिस्ट्री. तर चला जाऊया बाहेर आणि एक फोटो काढूया मेन एंट्रन्सला. ओके मित्रांनो, काही जबरदस्त व्ह्यू येतो इथं, एक नंबर भाऊ. आता मी आहे की मॉनिस्ट्रीमध्ये. तर आतमध्ये काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही. हा भाऊ परत भेटलाय आपला ऑस्ट्रेलियावाला. चलो बाय. आपको खाली यू हैव अंडरस्टैंड ओनली ऑस्ट्रेलिया? English, Spanish, Portuguese, Okay. German, some Italian, Try to learn Hindi. but no Hindi. No Hindi. Do you understand Marathi? No. 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 Okay. Mas, si quieres. तर मॉनिस्ट्रीच्या बाहेरच एक ही गिफ्ट हाऊस आहे. तर तुम्ही इथं गिफ्ट वगैरे काही घेऊ शकताय, फोटो वगैरे काही. तर चला जाऊया. हे की मॉनिस्ट्रीचं व्ह्यू पॉइंट आहे. तर ह्या व्ह्यू पॉइंट पाशी जायचं आपल्याला. ह्या लय जागेवर तुम्ही पाहिलं असेल. ओके मित्रांनो, तर ह्या मॉनिस्ट्रीचा एक जबराट असा व्ह्यू येतो. तर इथनं जवळपास आपल्याला 10 किलोमीटर चालत जायला लागेल, तेव्हा येईल व्ह्यू. तर चला जाऊया. पण तिथं फोटो काढाय कोणते पाहिजे. चलो मित्रांनो, तर तुम्ही लय जणांच्या रीलमध्ये आणि ह्याच्यात हा व्ह्यू पॉइंट पाहिला असेल काजा व्हिलेजचा. तर तो तिथनं हिरव्या ठिकाणाहून येतो. तर चला जाऊया. ओके मित्रांनो, तर फायनली त्या ठिकाणी पोचलोय ज्या ठिकाणाला तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये पाहिलं असेल. हे आहे स्प्लिटी व्हॅलीमधील की मॉनिस्ट्री आणि ह्याचा हा व्ह्यू पॉइंट आहे. हा तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये पाहिलं असेल. फायनली पोचलोय. तिथनं जवळपास 200 ते 300 मीटर वरती आल्यानंतर ना हा व्ह्यू पॉइंट येतोय. एक नंबर आहे भाऊ, नादखा व्ह्यू पॉइंट आहे. कसं दिसतंय लय जणांच्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल. फायनली तुमचा भाऊ पोचलाय स्प्लिटी व्हॅलीला. ओके हर हर महादेव. मित्रांनो, आपण करत आहे बारामतीतील लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 29. 29व्या दिवशी तुमचा भाऊ आलेला आहे की मॉनिस्ट्री. ही की मॉनिस्ट्री हीच स्प्लिटी व्हॅलीची खरी ओळख आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले असेल, फोटो पाहिले असेल, तर हा फोटो त्यांच्यात कॉमन असतो सगळ्यात. तर त्या मॉनिस्ट्रीला पोचलोय आपण आता. ये आपण ती पण आपली पॅशन प्रो गाडी घेऊन आलेलो आहे. ते पण बारामती महाराष्ट्रातनं इथपर्यंत जवळपास आपल्याला इथं यायला 5,500 किलोमीटरची रनिंग करायला लागली. त्यावेळेस आपण इथं पोहोचू शकलोय. आणि इथला बाजूचा व्ह्यू दाखव भैया, भाई व्ह्यू दिखाओ यार.
मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय. तर पाहू शकताय हा शेवटचा व्ह्यू. हे दोन भाऊ आपले गुजरातमधनं भेटले होते, तर यांनी फोटो काढायला मदत केली. तिकडे एक मंदिर टाईप आहे, पण तिकडे जाण्यास बंदी आहे. मी वरती गेलो होतो, तर होय ना ही भाऊ भेटले म्हणून खाली आलो. तर चला जाऊया आता. लय वेळ टाइमपास केला, आलोय आपण काजामध्ये. ओके चला मित्रांनो. तर आता आलोय मी इथं आपल्या गाडीपाशी. तर हे दोन भाऊ आपले गुजरातमधनं आहेत. तर हे भाई कैसा लगा मेरी गाड़ी को देख के? देखिए भैया, हम रॉयल एनफील्ड 411 लेके आए हो। और ये भैया सिर्फ पैशन को 100 सीसी लेके आए हैं। तो ये भैया ये ही प्रूव कर दिया है आदमी के अंदर जुनून होना चाहिए, गाड़ी बाड़ी सब फॉर्मेलिटी। और ये भैया ऑलरेडी 30 दिन से लद्दाख और हाई एल्टीट्यूड पे जाके आए 19,000 फीट पे। मतलब हेड्स ऑफ यू ब्रदर। ओके भाई से मिलके बहुत बढ़िया लगा यार। कांग्रेचुलेशन भाई, ऑल द बेस्ट। ओके भाई से मिलके बहुत बढ़िया लगा। चलो भाई हमें भी वो जादू दिखाओ कैसे अर्निंग करके ऐसे हम भी फुल टाइम ब्लॉगर बन सकते। अरे कुछ नहीं भाई, आपने को किसी किधर तो किक लगनी चाहिए। ये भैया मैजिक नहीं देने वाले हैं, वो अभी से पता चल गया। किक लगनी चाहिए आपने को। चलो ओके मित्रांनो तर फायनली की मॉनिस्ट्री पासून निघतोय. भारी जागा होती, तर चला जाऊया. ओके चलो मित्रांनो. तर काय भारी व्ह्यू आहे इथं बघा नदीचा. तर आपण आलोय काजापाशी, एकदम 5 किलोमीटर राहिले फाळलो. तर भारी आहे. स्प्लितीला आलं पाहिजे, फक्त रोड लय खराब आहे. तुम्ही मनालीकडून आला, कुठनं जरी आला तर रोड खराबच आहे. शेवटचे फक्त 30-40 किलोमीटरमध्ये असं तुम्हाला डांबरी भेटून जाईल. बाकी मनालीतनं काय तर 180 किलोमीटर आहे. 180 किलोमीटरमध्ये तुम्हाला पहिल्या 35 ते 40 किलोमीटर चांगला, नंतरचे 30 किलोमीटर चांगला, असं 70 किलोमीटर चांगला भेटेल. म्हणजे 110 किलोमीटर खराब रोड आहे. आणि असा तसा खराब नाही आहे. 10-20नीच गाडी चालते अशी. सगळे खड्डे आहेत असे. पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये चालते. ओके पूल बघा, पूल ओके मजबूत असतात तसे. ट्रक बिक सगळं जातात, काय अडचण नाही. चट्टान बघा, नदी तर कसली मोठी वाईड झाली. इथनं वाळू बिळू पाहतात नदीतनं. फायनली काजाला पोचलोय आता. काजा जस्ट 1 किलोमीटर अवे. ओके वाव काय व्ह्यू आहे. ओके लय वरती गेलतो, वयनं खाली डाऊन आलोय काजाकडे. ओके तर पाहू शकता लँडस्लाईड कसली होती. हे असे दिसतात तर दगडी, पण एकदम आली खाली की काही खरं नसते. रोड मोठा करायसाठी बहुतेक यांनी पाडलेले दिसतात. ओके चलो कसल्या हेवी मशिनरी मित्रांनो. तर चला, 1-2 भाऊ भेटले होते, गुजरातचे होते ते. त्यांनी कुठं कुठं फिरलं ते विचारलं. तर ताबा ओके आज तर इथंच थांबतो. बघूया, सर्च करूया कुठं कुठं कसं कसं फिरायचं काय. आपण काय तोंड उचलून डायरेक्ट आलोय. प्लॅन नसतं, काय नसतं. मग इथे येऊन सर्च करायला लागते. इथं पहिलं टेंट लावायची जागा सर्च होतं, मग फिरू आपण जरा. पहिलं तर पेट्रोल पंप कुठे आहे, पेट्रोल पंप जाऊन टेंट लावायची जागा शोधतो. ओके मित्रांनो तर काजामध्ये आलोय, तर पेट्रोल फुल करून घेतो आता इथं. तर किती रुपये पेट्रोल आहे? $102.2 ओके मित्रांनो. तर पेट्रोल टाकाय आलोय ह्याच्यात काजामध्ये. तर $102 लिटर पेट्रोल आहे. तर फुल करतो बाई. किती बसेल फुलमध्ये? खतम हो गया क्या? हाँ ठीक है और बरोबर बोला.
रहता है क्या 24 घंटे का, कभी कभी खत्म हो जाता है इधर? हो जाता है कभी खत्म, मतलब वापस तो आ जाता है ना खत्म होने के बाद? आ तो जाता है। 650 का कह दो। लेट पहुँचता है। मित्रांनो तर 650चं ठीक है। बसलं पेट्रोल. ओके, और भी बैठ जाता जैसे तो ऑनलाइन करूँगा भाई. लय गर्दी पेट्रोल पंप इथं, लय लांब पेट्रोल पंपच नाही आहे इथं त्यामुळे. ओके मित्रांनो, तर पोचलोय काजामध्ये. काल जिथं थांबलो होतो तिथं ते सर आहे, त्यांचं हॉटेल आहे, इथं टेंट लावायचं आहे. कपड्याची बघू शकता काय सगळी अवस्था झाली, सगळा फुफुटा झालाय. सोपं नाही स्प्लिटीला येणं. पाहू शकता इथं व्ह्यू. थोडा वेळ बसतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग 1-2 स्पॉट फिरून येतो. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्या पुढचा पार्ट आहे, ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण जिथं थांबलोय ते आपण तिथनं आपल्याला जवळपास आपण साधारण 10-11 हजार फुटावर थांबलोय. तिथनं आपल्याला 14,000 फुटावर जायचं आहे. तर 14,000 फुटावर एक सर्वात उंच, जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे. त्याच्यावरती गेलं थोडं तर जगातील सर्वात उंच मॉनेस्ट्री आहे. आणि त्याच्या एक अजून पॉईंट आहे, तो पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला, पूर्ण तिथल्या तिथंच मला 40 किलोमीटरचा एक राऊंड मारायचा आहे. तो ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.